दरम्यान शिवसेनेमध्ये चकवा पाहायला मिळाला। एकनाथ शिंदेंनी ज्येष्ठांना चकवा देत थेट निवड केली ती ज्योती वाघमारे या नवख्या चेहऱ्याची। ज्योती वाघमारे यांना एकनाथ शिंदे यांनी थेट राज्यसभेवर पाठवले। पक्षाच्या प्रवक्त्या त्याचबरोबर राज्यसभेमध्ये जाऊन संजय राऊतांना थेट अंगावर घेण्याची जबाबदारी घेणाऱ्या ज्योती वाघमारे आता शिवसेनेच्या खासदार असतील। त्यामुळे राज्यसभेत आपल्याला भविष्यात संजय राऊत विरुद्ध ज्योती वाघमारे असा सामना पाहायला मिळेल। ज्योती वाघमारे सारख्या एक उच्च शिक्षित ज्या PhD आहेत, त्या प्राध्यापक देखील होत्या, नेट सेट क्वालिफाईड आहेत, रिसर्च बॅकग्राऊंड पण आहेत। त्यामुळे एक अशा पद्धतीचं एक व्यक्तिमत्व राज्यसभेवर जाण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे आणि त्याबद्दल सर्व आज आम्ही महिला आमदार इकडे आहोत, महिला पदाधिकारी देखील इथे आहोत। त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि त्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो। मला वाटतं की माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका गोर गरीब दलित की बेटी, भीमराज की बेटी, जे मी प्रत्येक वेळेला अभिमानानं सांगते, त्या भीमराज की बेटी, गरीब की बेटी, दलित की बेटीला दिलेला हा न्याय आहे असं मला वाटतं। माझी उमेदवारी माझी नाहीये, ही बाबासाहेबांच्या हातातील पेनाची उमेदवारी आहे, ही सावित्रीबाई फुलेंच्या हातातील पाटीची उमेदवारी आहे, ही संविधानानं आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी दिलेल्या अधिकाराची उमेदवारी आहे। भूमिकेमागची जी साहेबांची म्हणजे ज्या पद्धतीनं साहेबांनी उमेदवारी दिली ज्योतिताई वाघमारे यांना, तो सगळा सिक्वेन्स देखील बघणं सगळ्यांनी गरजेचं आहे। मी मगासपासून हेच सांगतो की वंदनीय बाळासाहेबांचा खऱ्या अर्थानं राजकीय वारसा हा एकनाथ शिंदे साहेबांनी या उमेदवारीला अनुसरून पुढे चालवलेला आहे। सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला भगिनीला आमच्या राज्यसभेची उमेदवारी दिलेली आहे। माझं सोडा, तुमच्यापैकी अनेकांना जरी विचारलं की ही उमेदवारी योग्य आहे की अयोग्य आहे, तर तुम्ही देखील सांगाल की साहेबांनी सर्वसामान्य कुटुंबातल्या एका महिला भगिनीला न्याय दिलाय।